नमस्कार. झटपट मराठी टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत का घरात अशा काही वस्तू ठेवल्याच पाहिजेत का अडचणीला त्या नक्की आपल्याला उपयोगी पडणार आहेत आणि आपली ती वेळ निभावून नेणार आहेत. अशा कोणत्या वस्तू आहेत, गोष्टी आहेत त्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. कधी कधी काय होतं, आपला दिवस इतका बिझी जातो ना का आपल्याला कामं करून कंटाळा येतो, तर त्यावेळी आपल्याला चहा किंवा कॉफीची तलप येते. पण अशा वेळी कधी कधी घरातलं ना आपल्या दूध संपलेलं असतं. तशीच वेळ माझ्यावर पण आत्ता आलेली आहे. काम सकाळपासून सुरू होतं, लिखाण होतं, त्याच्यानंतर इतका कंटाळा आला ना का चहा किंवा कॉफी घ्यावी असं वाटत होतं. पण घरात दूध नाही ते मला आठवलं, तर काय करावं तेच विचार करत होते. पण लक्षात आलं का घरात मी दूध पावडर नेहमी ठेवते, तर यावेळी सुद्धा ठेवलेली होती. दूध पावडर घरात ठेवली ना तर कधी पण अचानक दूध संपलं असेल, अचानक पाहुणे आले असतील किंवा आपल्याला कोणाला चहा कॉफी घ्यायची असेल तर खूप उपयोगाची पडते. तर मी नेहमी एव्हरीडेची ठेवते, पण यावेळी नव्हती मिळाली, त्यामुळे मी आता अमूलची यावेळी भरली होती. तर पहा, असं एका छोट्या भरणीत भरून ठेवली ना का वेळेला उपयोगी येते. आता मी कॉफी बनवते, तर इथे मी कॉफी मिक्ससुद्धा बनवून ठेवलेलं आहे. काय त्यावेळी म्हणजे हे महिनाभर उपयोगी येतं. मागच्या एका व्हिडिओमध्ये मी ह्याचं रेसिपी दाखवलेली आहे, नक्की बघा. तर आता 2 चमचे मी हे घेत आहे आणि त्याच्यातच आता मिल्क पावडरचं आता साईडला दूध बनवून घेत आहे. तर ते कसं बनवायचं ते तर प्रत्येकाला माहितीच असेल, तरी पण एक साधारण मी दाखवत आहे. का जर तुम्ही 1 कप पाणी घेतलं तर त्याच्यात 2 चमचे ही मिल्क पावडर तुम्ही टाकायची आहे आणि ढवळून घ्यायचे. अगदी गार पाण्यात आधी हे बनवायचं आहे. त्याच्यानंतर आपण जसं दूध आपलं उकळवतो त्याप्रमाणे उकळवून घ्यायचं आहे आणि मग चहा किंवा कॉफीमध्ये ते टाकायचं आहे. तर माझं काम तर भागलेलं आहे. हे दूध होतं घरात, मिल्क पावडर होती, म्हणून जी काय मला चहा कॉफीची तलप आली ती आता भागलेली आहे. तर पहा, रेडी आहे कॉफी लगेच. अगदी आयत्या वेळी दूध कुठून आणायचा तो प्रश्नच मिटला. म्हणजे कोण घरातही नव्हता आणि मला वेळ नव्हता, तर झालेलं आहे माझं काम. खूप वेळा असं काय होतं, आपण बाहेर निघालेलो असतो एखाद्या पार्टीला, इव्हेंटला, तर ना बरेच वेळा आपले अप्पर लिप्स वगैरे एखाद दुसरे असे केस किंवा वाढलेले असतात, आपल्या लक्षात नाही येत आणि आता काय करायचं तो प्रश्न पडतो. असंच मला पण एका इव्हेंटला जायचं होतं आणि ना अप्पर लिप्सवर कुठे कुठे मध्ये मध्ये केस दिसत होते मला. तर आता काय करायचं, तर त्याच्यासाठी ना मी एक मशीन ठेवलेलं आहे घरात. मेकअप करण्याच्या आधी करावं म्हटलं हे. तर हे ना फिलिप्सचं शेवर आहे, इलेक्ट्रिक शेवर आहे. तर त्याला हा आरसा आहे, तर त्या आरशात बघून ना आपल्याला अगदी बारीक बारीक केस पण दिसतात. तर ते कसं करायचं ते मी दाखवते तुम्हाला. तर हे मशीन ना तुम्ही ऑनलाईन मागवू शकता. तर पहा, असं फिरवायचं म्हणजे ते ऑन होतं आणि फुल सर्कल LED लाईट याची सुरू होते. त्याच्यामुळे काय होतं, एक सुद्धा केस मिस होत नाही. अगदी पूर्ण तुम्ही फेशियल हेअर काढू शकता. तर पहा, मी अप्पर लिप्स पटकन केलेले आहेत, काही सेकंदातच झालेले आहेत माझे आणि आता मी इव्हेंटला जायला तयार आहे. तर हे मशीन तुम्ही नक्की घरी ठेवा, खूप उपयोगाचं. पूर्ण तुम्ही चेहऱ्याचे केस काढू शकतात. माझ्या हाताचे सुद्धा थिन केस आहेत, तर मी कधी कधी हाताचे पण घाईच्या वेळी काढते. हा मिरर दिलेला आहे त्यामुळे खूप उपयोगी पडतो. अगदी छोट्यातला छोटा केस पण मिस होत नाही, निघून जातो. तर हे तुम्हाला मागवायचं असेल तर याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, नक्की तुम्ही चेक करा. आणि यूज खूप सोपा आहे. ही LED लाईट आहे आणि खूप वर्ष टिकतं हे मशीन. विशेष म्हणजे जेंटली सगळे केस आपले काढून टाकतं आणि कुठल्याही प्रकारची ॲलर्जी आपल्या चेहऱ्याला होत नाही. तर खूप चांगलं आहे हे चेहऱ्यासाठी. तुम्ही नक्की मागवा आणि वापरून बघा. रात्री मैत्रिणींचा फोन आला होता, चल आपण पावसाळ्यात आता जरा एका पिकनिकला छोट्याशा जवळपास जाऊन येऊ, म्हणून हा फ्रॉक होता माझ्याकडे. तर तो सगळ्यांनी ठरवलेलं का असा 1 पीस आपण ड्रेस घालून जाऊया. परंतु माझा हा ड्रेस थोडासा सैल होता, नवीनच होता, पण मी ऑल्टर केलेला नव्हता. तर आता काय करायचं, तर रात्री फोन आला आणि सकाळी लवकर निघायचं होतं. तर त्याच्यासाठी मग माझी शिलाई मशीन आठवली, चला आपणच घरी ऑल्टर करूया. म्हणून मग मी मशीन काढली लगेच आणि मग शिवायला घेतला. तर फक्त काय, आपल्याला घरात मशीन असल्यावर ना धागा बदलायचा त्रास असतो का पटकन आपलं काम होऊन जातं. मुलांचे ड्रेस ऑल्टर करा किंवा मग नवऱ्याच्या कपड्यांना शिलाई मारायची असेल, अशी छोटी मोठी कामं ना घरात शिलाई मशीन असली ना का नक्की होऊन जातात आणि अगदी 5 मिनिटाच्या कामात आपलं अडलेली जी वेळ असते किंवा अडलेलं जे काम असतं ते निघून जातं. तर अशा वेळी मी पण आता रात्रीच पटकन बसले आणि मग मशीनवर माझा हा ड्रेस ऑल्टर करायला घेतलेला आहे.
या शिलाई मशीनची माहिती द्या असं मला काही मैत्रिणींनी सांगितलेलं आहे, तर नक्की याच्यावर मी एक व्हिडिओ बनवणार आहे. थोडंसं त्याची माहिती, त्याच्याबरोबर असं प्रॅक्टिकल थोडंसं माहिती द्यायची आहे, त्याच्यामुळे मी थांबलेली आहे. पण नक्की मी मशीनबद्दल माहिती देईल आणि प्रत्येक गृहिणीला मी आवर्जून सांगेल का घरात एखाद छोटी मशीन ठेवा, का ती नक्की तुम्हाला उपयोगी पडणार आहे. तर पहा, माझं आता इथे ड्रेस ऑल्टर करायचं काम झालेलं आहे, पटकन झालेलं आहे. मी आणि सकाळसाठी आता ड्रेस घालून रेडी आहे. तुम्ही बघाच का मी छान ऑल्टर केलेलं आहे घरच्या घरी. तर याला फार अगदी ज्ञान नको आहे कपडे ऑल्टर करायला किंवा एखादं टिप मारायला, शिलाई मारायला. तर अशा प्रकारे आपलं हे काम होऊन जातं. आता पावसाळा सुरू झालेला आहे, तर बरेच वेळा काय होतं, माचीस आपण वापरतो तर ही माचीस ना असा ओलसरपणा, मॉइश्चर पकडते तिला. किती काडी घासली तरी काय ती पेटत नाही. तसंच माझं काहीसं झालेलं आहे इकडे. तर आपल्याला माचीसची सवय असते, त्याच्यामुळे माचीस लागतेच घरात. पण त्याच्याऐवजी जर आपण असं लायटर ठेवलं घरात तर ते फार उपयोगी पडतं. आता पावसाळ्यात नक्की तुम्ही एक लायटर घरात ठेवाच आणि चांगल्या कंपनीचं घेऊन ठेवा. काही जणांची मागे तक्रार होती का हे लायटर लवकर खराब होतं, पण नाही, हे आता माझं बरेच महिने झालं आणि चांगलं चालतंय. तर पावसाळ्यात नक्की अडचणीच्या वेळी आपल्याला जर माचीस पेटत नसेल तर हे लायटर आपण आपल्या घरी ठेवू शकतो आणि चार्ज केलं का झालं, वापरलं का चार्जिंगचे तिथे पॉईंट दिलेले असतात, ते संपत आलं का लगेच आपण चार्जिंगला लावलं तर पटकन चार्ज पण होऊन जातं 10 मिनिटात. तर अशा प्रकारे लायटर नक्की आपल्या घरात हवं, अगदी उपयोगी पडतं. कधी कधी काय होतं, आपल्याला मन बेचैन असतं, अस्वस्थ होतं, काहीच करू नये असं वाटतं, कशातच मूड लागत नाही आणि उगाचच आपल्याला असं नर्वस फील होत राहतं. तर मग असं विचार करत बसण्यापेक्षा ना नेहमी आपण काय करायचं, एखादा आपल्या घरात धार्मिक ग्रंथ असेल ना तो वाचून काढायचा. जसं मी माझ्या घरात नेहमी गीता असते, अस्वस्थ वाटलं ना का गीतेतला कुठलाही अध्याय काढायचा आणि वाचायचं. मोस्टली 18वा अध्याय मी वाचते, त्याच्यात गीतेचं पूर्ण सारच आहे. तर तो अध्याय मी जर मला अस्वस्थ वाटलं तर मी वाचून काढते. तर तुम्ही पण असा एक धार्मिक ग्रंथ घरात ठेवा का तुम्हाला अस्वस्थ वाटलं ना तर तो वाचायचा. मोस्टली गीता तुम्हाला खरोखरच याच्यातून बाहेर काढते. तर तुम्ही पण नक्की, जर तुम्हाला इच्छा असेल तर भगवद्गीता नक्की घरात ठेवा. माझ्या मते तर प्रत्येक हिंदूच्या घरात आपला धर्मग्रंथ पाहिजेच आणि तो ठेवलाच पाहिजे. नक्की आपल्याला मानसिक जर स्ट्रेस असेल तर त्याच्यातून बाहेर काढतो. अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी अडचणीत आपल्याला कोणकोणत्या गोष्टी मदत करू शकतात तर त्या मी दाखवलेल्या आहेत. त्या आपल्या घरात हव्याच, प्रत्येकाच्या घरात हव्याच अशा गोष्टी मी दाखवलेल्या आहेत. तुम्हाला वाटलं तर तुम्ही पण ह्या गोष्टी नक्की घरात ठेवा. तुमची वेळ पण निभावून नेईल आणि तुमची अडचण दूर होईल. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनल आपलं नक्की सबस्क्राईब करा.